ओके, मी चालू करतोय बघा. पहिली गोष्ट लक्षात घ्या, युविका इस्रोचा प्रोग्राम आहे. आमचा प्रोग्राम नाहीये. काही जणांचा समज असा आहे की युरेकाचा प्रोग्राम आहे. नाहीये. आम्ही फक्त काय केलेलं, मी काय केलेली एक मेसेज पाठवलेला आहे एका ग्रुपवर, तो खूपच व्हायरल झालाय. माझा उद्देश फक्त आमच्या ग्रुप पुरता होता, की मर्यादित होता, की युवेकाबद्दल माहिती व्हावी, हा माझा त्यामध्ये उद्देश होता. पण चांगली गोष्ट झाली की महाराष्ट्रभर सगळ्यांना काय झालं, युविकाबद्दल माहिती झाली. कारण बहुतेक जणांना माहीतच नव्हतं युविका हा काय प्रोग्राम आहे तो. त्यामुळे एक चांगली गोष्ट त्यामार्फत झाली. ओके. आता तुम्ही म्हणाल की मी तुमचे फोन का घेत नाही, तर दिवसाला मी 200 ते 300 फोन मला येतात आणि क्वेश्चन काय विचारले जातात, इस्रो काय आहे, इस्रोची माहिती काय, इस्रोचं बेनिफिट काय आहे, असले क्वेश्चन विचारतात. यांना कुठे मी आन्सर देत बसणार आहे. काही काही पालक आणि विद्यार्थी मला असं विचारतात की जीमेलचं ईमेल कसं हे करायचं, बनवायचं, याला मी काय आन्सर देणार आहे. ओके. तर असल्या गोष्टी मला विचारायच्या नाही. दुसरी गोष्ट काय करायची नाही की कॅप्चा मॅच होत नाही, पासवर्ड मॅच होत नाही, याच्यासाठी ही मीटिंग नाहीये. त्यामुळे क्वेश्चन आन्सर मध्ये मी घेणार नाही ते क्वेश्चन. मी फक्त तुम्हाला सगळी प्रोसिजर सांगतोय की कशा प्रकारे आपल्याला हे करायचं आहे. ओके. तर पहिली गोष्ट, तुमच्याकडे ईमेल तुमचा आयडी असायला पाहिजे आणि तो ऍक्टिव्ह असायला पाहिजे. तो ऍक्टिव्ह नसेल आणि तुम्ही घातला तर ते मेल तुम्हाला मिळणार नाही. ओके. तर पहिलं आपलं काय होणार सांगा, की आपण डेट्स आपण लक्षात घेऊया. अजून खूप वेळ आहे, गडबड करायची गरज नाहीये. ओके. तर आपल्याकडे खूप वेळ आहे की 24 तारीख पासून चालू झालेलं आहे आणि 23 मार्च पर्यंत ते चालणार आहे. त्यामुळे आपल्याकडे भरपूर वेळ आहे. ओके. तर फर्स्ट लिस्ट आपल्याला एप्रिलमध्ये मिळणार आहे, 7 एप्रिलला. आणि त्याच्यामध्ये जर काही हे झालं, समजा काही म्हणजे ऍक्सेप्ट नाही केलं, तर सेकंड लिस्ट काढतात. पण जनरली केव्हा सगळेच जण ऍक्सेप्ट करतात, त्यामुळे सेकंड लिस्ट सहसा निघत नाही. ओके. तर आपल्याला 18 तारीखला तिथे पोहोचायचं आहे. पॅरेंट्सना तिथे अलाउड नाहीये, फक्त मुलांना तिथे अलाउड आहे, विद्यार्थ्यांना अलाउड आहे. पॅरेंट्सना फक्त तिथे पोहोचवण्यासाठी मुलांना जावं लागेल आणि परत आणण्यासाठी जावं लागेल. त्याचा खर्च गव्हर्नमेंट देत नाहीये, इस्रो देत नाहीये. फक्त विद्यार्थ्याचा खर्च काय देणार आहे, गव्हर्नमेंट देणार आहे, इस्रो देणार आहे. ओके. तुम्ही असं करू शकता की तुमच्या भागातले दोघे तिघे जण विद्यार्थी असतील तर एक कोणतरी पालक पोचवायला जाईल, एक कोणतरी पालक आणायला जाईल. कारण आम्ही 2-3 वर्ष तसं करतोय. कारण आमच्या संपर्कात असतो, त्यांच्याशी आम्ही एकमेकांनी सांगून त्यांचं कॉन्टॅक्ट करून देतो आणि काय होतंय सांगा, अशा प्रकारे आपल्याला हे येतंय. ओके, जाता येतं. ओके. हे झालं शेड्यूल. 15 दिवसाचा आहे. तिथे संपूर्ण खर्च हा काय केला जातो, इस्रो द्वारा केला जातो. निवास खर्च, जेवणाचा, राहण्याचा सगळा खर्च. तुम्हाला फक्त स्टार्टिंगला तुमचं ट्रेन तिकीट किंवा कशाने जाणार ते काय करावं लागतं, काढावं लागतं. पण तुम्ही तिथे बिल सबमिट केल्यावर तुम्हाला काय भेटतात, ते पैसे तुमचे रिफंड भेटतात. मग पहिल्यांदा तुम्हाला ते घालावे लागणार. 2 टायर एसीचं तुम्हाला तिकीटचं रिफंड मिळू शकतं. ओके. तर नेक्स्ट आहे ते आपल्याला काय काय लागतं ते लक्षात घ्या. इथे आपल्याला 8वीचे प्रश्न चार्टमध्ये सध्या कोणीही काय पाठवू नका प्लीज. ओके. तर जनरली 8वीचे आपल्याला मार्कलिस्ट लागतात. काही काही विद्यार्थी सांगतात की माझ्याकडे मार्कलिस्ट नाहीये, तर तुम्ही शिक्षकांना रिक्वेस्ट करा आणि ते मार्क्स किती पडले, ते टोटल मार्क्स किती आहेत ते घ्या आणि त्याच्यानंतर किती पैकी मार्क्स आहेत ते आपल्याला घालावे लागते. पर्सेंटेज घालायची गरज नाही, ऑटोमॅटिकली तिथे येत आहे. नंतर एक ऑनलाईन क्विज असतं, त्याच्यासाठी एक मी प्रॅक्टिस क्विज पण दिलेला आहे, थोड्याने सोडवलंय. ज्यांना शक्य आहे त्यांनी सोडवा, कारण मी नॉमिनल फी ठेवलेली आहे 200 मध्ये. ते प्रॅक्टिस क्विज मध्ये जाऊन बघू शकता की तशाच प्रकारचे क्वेश्चन जनरली विचारले जातात. त्याला आपल्याला 10% मार्क्स आहेत, म्हणजे 100% मार्क्स धरले तर 10 मार्क्स याच्यासाठी आहे, क्विज साठी आहे. ओके. नंतर तुम्ही कुठल्या कुठल्या एखाद्या सायन्स फेअर मध्ये हे केलं, कॉन्ट्रीब्युट केलेलं असेल, स्टेट लेवल, स्कूल लेवल, डिस्ट्रिक्ट लेवल, तर त्याच्यासाठी 2%, 5%, 10% मार्क्स आहेत. ओके. किंवा ऑलिम्पियाड मध्ये भाग घेतलेला असेल तर त्याच्यासाठी आहे. स्पोर्ट्सच्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतलेला असेल तर त्याच्यासाठी मार्क्स आहेत. ओके. आणि नंतर स्काउट गाईड वगैरे अशा प्रकारचे एनसीसी, एनएसएस वगैरे असेल, लास्ट 3 इयर्स मध्ये जर तुम्ही मेंबर्स असाल तर त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला तिथे काय करावं लागेल, अपलोड करावं लागेल. त्याच्यासाठी 5% मार्क आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची शाळा जर ग्रामीण भागातली असेल तर तुम्हाला 15% जास्त मार्क मिळतात. ओके. हे झालं वेटेज बद्दल. नंतर आपल्याला 7 ठिकाणी पाठवलं जातं. आता कुठे काही पालक सांगतात मला इथे जायचंय, मला तिथे जायचं नाही, ते सांगणार तिथेच तुम्हाला जायचं आहे, तिथे ऑप्शन काही नाहीये. ओके. तर जनरली महाराष्ट्रवाल्यांना अहमदाबाद, बेंगलोर किंवा तिरुवनंतपुरम, केरळला पाठवलं जातं. ओके. म्हणजे ते सिलेक्शन करतात, तिथे तर आपल्याला जावं लागेल. नंतर
इथे बघा, जेव्हा मी तुम्हाला लिंक पाठवलेली आहे, त्या लिंक मध्ये तुम्ही असं केलं की तुम्हाला काय दिसणार आहे, ही स्क्रीन दिसते. याच्यावर आपल्याला काय करायचं आहे, अप्लाय फॉर युविका रजिस्ट्रेशन करायचं आहे. ओके, तिथे केल्यावर तुमचा जो व्हॅलिड जो हे आहे, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम सगळं द्यायचं आहे आणि तुमचा जो मेल आयडी आहे तो तिथे द्यायचा आहे, तो ऍक्टिव्ह असायला. तर इथे तुम्हाला ऍक्टिव्ह तुमचा मेल आयडी असेल तरच तो काय होणार आहे सांगा, तुम्हाला मेल त्यांचं येणार आहे. ओके, नंतर तुमचा फोन नंबर द्या. पासवर्ड देताना काय करायचं, जनरली 8 कॅरेक्टर आपल्याला करावं लागतात. ओके, 8 कॅरेक्टर द्यावे लागतात आणि ते पण देताना काय करायचं, एखादं कॅरेक्टर कॅपिटल द्यायचं, बाकीचे स्मॉल द्यायचे आणि काही सिम्बॉल आपण वापरू शकतो. उदाहरणार्थ @ वगैरे अशा प्रकारचं सिम्बॉल तुम्ही वापरू शकता आणि तो पासवर्ड परत आपल्याला इथे द्यायचा आहे कन्फर्मेशन मध्ये. नंतर तुमची कंट्री इंडिया सिलेक्ट करायचा आहे, स्टेट सिलेक्ट करायचं आहे आणि इथे कॅप्चा जसं दिसतं तसं तुम्हाला काय करायचंय, लिहायचं आहे. ओके, कॅपिटल असेल तर कॅपिटल, स्मॉल असेल तर स्मॉल. ओके, त्याच्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, तर याच्यानंतर तुम्हाला एक काय ते सांगा, मेल येणार आहे, ते तुम्हाला ऍक्टिव्हेट करावं लागणार आणि ऍक्टिव्हेट केल्यानंतर परत एकदा तुम्हाला लॉग इन करावं लागेल. ओके, आणि लॉग इन करताना तुम्हाला तुमचा काय करावं लागेल, पहिल्यांदा ईमेल द्यावा लागेल इथे आणि नंतर काय द्यावं लागेल, पासवर्ड द्यावा लागेल आणि पासवर्ड झाल्यानंतर परत एकदा कॅप्चा नवीन येतं ते घालावं लागेल आणि नंतर लॉग इन करावं लागेल. ओके, हे आपलं काय झाल्यानंतर ऍक्टिव्हेट झाल्यानंतर, म्हणजे तुम्ही जेव्हा पहिल्यांदा रजिस्टर करणार तेव्हा पहिल्यांदा एक मेल येणार आहे तुम्हाला. मेलमध्ये जाऊन ती लिंक असणार, त्याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केले की ती ऍक्टिव्हेट होणार. परत या वेबसाईटवर यायचं, लॉग इन परत करायचं. आपण जी काही मेल आयडी आणि जो आपण पासवर्ड दिला त्याने लॉग इन करायचं आहे. नंतर तुमचा काय असणार आहे, क्विज होणार आहे. इथे काय होणार आहे, क्विज येणार आहे. तो तुम्हाला क्विज काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. त्याच्यासाठी 30 क्वेश्चन असतात. ओके, ते सगळे इन्स्ट्रक्शन तिथे दिलेले आहे, ते मी तुम्हाला इथे नाही दाखवू शकणार कारण ऍक्च्युअली क्विज तुम्हाला इथे सोडवावं लागेल. नंतर काय करावं लागेल, तर तुम्हाला क्विज झाल्यानंतर तुम्हाला किती पडले मार्क्स वगैरे सगळं दिसणार आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, इथे बघा दुसरा ऑप्शन सिलेक्ट करायचा असतो, रजिस्ट्रेशन म्हणून आहे दुसरा ऑप्शन इथे बघा. तो सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला अशी स्क्रीन दिसेल. या स्क्रीनवर तुम्हाला सगळी पर्सनल इन्फॉर्मेशन भरायची आहे. पर्सनल इन्फॉर्मेशन म्हणजे फर्स्ट नेम, डेट ऑफ फुल नेम, नंतर डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायचे आहे. नंतर तुमचं मेल वगैरे जे काय असेल ते करायचं आहे. तुमच्या पॅरेंटचं नाव करायचं आहे, मोबाईल नंबर करायचा आहे, दुसरा एखादा मोबाईल नंबर द्यायचा आहे, ऍड्रेस द्यायचा आहे, नंतर पिनकोड द्यायचा आहे आणि तुम्ही कुठल्या स्टेटमध्ये आहेत ते काय करायचं, तिथे सिलेक्ट करायचं आहे. ओके, एवढं सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला 9 म्हणून परत सिलेक्ट करावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर पुढचा जो फॉर्म आहे तो अशा प्रकारे दिसणार आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये तुम्हाला स्कूलचं नाव घालायचं आहे, स्कूलचा ऍड्रेस घालायचा आहे, स्कूलचा पिनकोड घालायचा आहे. नंतर जर तुमची शाळा ग्रामपंचायत एरियामध्ये असेल तर तुम्ही सिलेक्ट करताना रुरल एरिया करायचा आहे. ओके, नाहीतर अर्बन एरिया येतं तिथे. जनरली जर तुमची शाळा जर काय असेल रुरल मध्ये असेल, म्हणजे पंचायत मध्ये असेल, ग्रामपंचायत, तर रुरल सिलेक्ट करायचं आहे. नंतर काय करायचंय बघा, तर इथे तुम्हाला किती मार्क्स पडले ते घालायचे आहेत. टोटल मार्क्स किती पडले आणि किती पैकी होते हे तुम्हाला घालायचं आहे. नंतर तुमचं डिस्ट्रिक्ट, म्हणजे तुम्ही एखाद्या सायन्स कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला असेल तर तुम्ही कुठे गेलाय, डिस्ट्रिक्ट लेवलला गेलाय, तालुका लेवलला गेलाय, तर ते सिलेक्ट करायचं आहे. ओके, नंतर तुम्ही विनर ऑफ स्पोर्ट्स कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतलेला असेल तर डिस्ट्रिक्ट लेवलला गेलाय का, त्यांचा तुमचा रँक किती आला ते पण तुम्हाला सांगावं लागेल. फर्स्ट रँक, सेकंड रँक, थर्ड रँक, त्याप्रमाणे तुम्हाला काय मिळणार आहे, मार्क्स मिळणार आहेत. ओके, नंतर तुमचं जर ऑलिम्पियाड मध्ये झालेलं असेल तर ऑलिम्पियाड वगैरे सगळं सिलेक्ट करायचं आहे आणि हे जे सिलेक्ट करणार त्याच्या पुढच्या याला आपल्याला ती अपलोड करण्यासाठी विचारणार आहे. जे जे तुम्ही सिलेक्ट केलं ना त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करावं पडणार आहे. त्यामुळे असं कुठलंही सिलेक्ट ऑप्शन करू नका. ओके, नंतर इथे कन्फर्म म्हणून ऑप्शन येतो, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. इथे काय येणार आहे, कन्फर्म म्हणून दिसतं, आय कन्फर्म वगैरे ऑप्शन येतो. त्याच्यावर क्लिक केलं की आपण काय करू शकतो सांगा, नेक्स्ट करू शकतो, सेव्ह अँड नेक्स्ट करू शकतो. नेक्स्ट केल्यावर तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म जनरेट होणार आहे. ऍप्लिकेशन फॉर युविका 2025 असं हे होणार आहे. त्याच्या खाली खूप काय काय असणार आहे, तुमची सगळी माहिती असणार आहे आणि शेवटी काय असणार आहे, असं असणार आहे बघा. हे एकाच पेजवर येणार आहे, मी 2 पेजवर दाखवलंय. ओके, तर इथे आपल्याला काय करायचे, प्रिन्सिपल किंवा जे कोण असतील, हेडमास्टर वगैरे जे कोण असतील त्यांची आपल्याला इथे सही घ्यायची आहे, विथ स्टॅम्प. ते सगळं चेक करणार आहे, तुम्ही जे काय दिलंय
म्हणजे पर्सेंटेज बरोबर आहे का वगैरे सगळं चेक करणार आहे. इथे तुमची सही काय करायची आहे, तुमची करायची आहे. ओके. आणि नंतर काय करायचं म्हणजे हे प्रिंट करायचे आधी. प्रिंट अँड नेक्स्ट करून तुम्हाला प्रिंट कॉपी मिळणार आहे, हार्ड कॉपी मिळणार आहे. त्याच्यावर तुमची प्रिन्सिपलची, हेडमास्टरची सही घ्यायची आहे, तुमची सही करायची आहे. आणि नंतर नेक्स्ट स्टेजला आपल्याला काय करायचंय तर इथे बघा तुम्ही जर पुढे बघितलं तर एक अनेक ऑप्शन दिसणार आहे, डॉक्युमेंट अपलोड म्हणून दिसणार आहे. या डॉक्युमेंट अपलोड मध्ये आपल्याला काय करायचंय, तुम्हाला सगळे ते दाखवणार आहे. काय काय दाखवणार बघा, तुम्ही जे जे काय माहिती दिली ना ती सगळी दाखवणार आहे. तुमचा पहिल्यांदा पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे. ती फाईल आपली कशी असायला पाहिजे तर जेपीजी फॉर्मॅटमध्ये असायला पाहिजे. इथे मला जेपीजी वगैरे असलं क्वेश्चन कोणी विचारायचं नाही, पीडीएफ म्हणजे काय वगैरे काय विचारायचं नाही आहे. तुम्ही पाहिजे तर सायबरवाल्याची, एखाद्या सायबर कॅफेवाल्याची मदत घेऊ शकाल. लक्षात आहे, असले क्वेश्चन मला कोणी विचारायचे नाही. ओके. नंतर तुमचं जी जी सर्टिफिकेट आहेत बघा, ती मार्क स्टेटमेंट, 8वीचं मार्क स्टेटमेंट तुम्हाला अपलोड करायचं आहे. ते तुम्ही पीडीएफ मध्ये करू शकता, जेपीजे मध्ये करू शकता. पण जी जी काय साईज दिली ना त्या साईज मध्येच असायला पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त असेल तर ती अपलोड होणार नाही. 200 KB किंवा फोटो आहे तो 50 KBच असायला पाहिजे. त्याच्यावर जर साईज असेल तर तो काय होणार नाही, अपलोड होणार नाही. म्हणजे जी जी सर्टिफिकेट तुम्ही सिलेक्ट केलेली ना ती सगळी आपल्याला इथे अपलोड करायची. इथे पहिल्यांदा सिलेक्ट करायचं. इथे काय चूज फाईल म्हणून दाखवतो, तिथे क्लिक केल्यावर ती फाईल तिथे येणार आहे. मग इथे जो ॲरो दिसतो त्याच्यावर क्लिक करायचं म्हणजे ती फाईल अपलोड होणार आहे. असं प्रत्येक फाईलसाठी आपल्याला करायचं आहे. जे जे सिलेक्ट केलं ना तेच ऑप्शन तुम्हाला दिसणार आहे. जी जी सर्टिफिकेट तुम्ही सिलेक्ट केली तेवढीच ऑप्शन तुम्हाला तिथे दिसणार आहे. ओके. आणि लास्ट आपल्याला काय करायचं आहे, हे सगळं झालं की किंवा तुम्हाला जर कॉम्प्रेस करायची असेल तर त्याने इथे सॉफ्टवेअरची नावं पण सांगितलेली आहे. एखादी फाईल मोठी होते, त्याची साईज जर तुम्हाला कमी करायची असेल तर कुठली कुठली सॉफ्टवेअर तुम्ही वापरू शकता ते पण त्याने इथे दिलेलं आहे. आणि सगळं झाल्यावर तुम्हाला काय करायचं आहे, हे सगळे अपलोड केल्यानंतर इथे करायचं अपलोड अँड नेक्स्ट करायचं. आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता सांगा, की त्याच्यामध्ये फायनल म्हणून एक ऑप्शन असतो बघा. इथे जर बघितलं, इथे फायनल म्हणून ऑप्शन असतो. तिथे सुद्धा एक काय असणार आहे, फायनल सबमिट. म्हणजे तुम्ही सगळं चेक करा आणि तुम्ही काय करा, फायनल सबमिट करा. ओके. हे झालं कशाबद्दल सांगा, फॉर्म कसं भरायचं ते. मी क्वेश्चन आन्सर घेतोय, पण जे जे काय मी सांगितलं त्याच्याबद्दल मी परत बोलणार नाहीये. ओके. त्याच्या अगोदर मी थोडंसं आमच्याबद्दल सांगतो. युरेका ही संस्था आहे जी आम्ही काय करतो तर ग्रामीण भागामध्ये आमचा आम्ही प्रयत्न केले. म्हणजे पहिले 15-1 वर्षापासून आमची संस्था चालू आहे. तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ही संस्था स्थापन झालेली आहे. या संस्थेमध्ये मी स्वतः आहे आणि चांगली चांगली लोक आहेत. सुषमा केनी मॅडम म्हणून आहेत, ज्या आमच्या अध्यक्ष आहेत, त्या MSc आहेत. आम्ही वेगवेगळ्या अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज घेत असतो जेणेकरून मुलांनी फक्त परीक्षेमध्ये मार्क्स न मिळवता तर मुलांनी अशा वेगवेगळ्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायला पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्न असतो. युविका सुद्धा बहुतेक जणांना माहीत नव्हती. गोव्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही त्याचा जोरदार प्रसार केलेला आहे. आणि आमच्या या कार्याला वेगवेगळ्या व्यक्ती, संस्था खूप मदत करतायत. आमचे इस्रोच्या जे काही व्यक्ती आहेत, काही व्यक्ती आहेत त्यांच्याशी चांगले संबंध आहे. आयसर मध्ये जे काय आहेत त्यांच्याशी चांगले संबंध आहेत किंवा IIT मध्ये जे आहेत त्यांची चांगले संबंध आहेत. वेगवेगळ्या संस्थांच्या जी काय म्हणजे बाबा ऑटोमॅटिक रिसर्च सेंटरमध्ये जे काही शास्त्रज्ञ आहेत त्यांचे आमचे सल्लोक्याचे संबंध आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या खूप काही काही ऍक्टिव्हिटीज आम्ही हे करत असतो. इव्हन डॉक्टर होमी बाबामध्ये आमचे कितीतरी विद्यार्थी गोल्ड मेडलिस्ट आहेत. गेल्या वर्षी तर आमच्या कीबो रोबोटिक्स मध्ये भारतातनं आम्ही 2 वर्ष प्रतिनिधित्व करतोय आणि आमच्या मुलांनी 54 देशामध्ये 6वा क्रमांक मिळवलेला आहे. आणि सगळी मुलं आहेत ती 8वी 9वी 10वीची आहेत. आणि जनरली आता काय झालंय बघा, तर AI चा जोरदार प्रसार होतोय. पण आपण काय करतोय, मुलांना फक्त काय करतो, शालेय अभ्यासक्रमापुरती मर्यादित ठेवतो. तर AI साठी आपल्याला मुलांना तयार करायचं आहे. आणि यंदापासून आम्ही काय केलंय तर अमेरिकन कॉम्प्युटर सायन्स लीग मध्ये भाग घेतोय. आणि भारतातनं ज्या काय 5 टीम सहभागी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये 3 टीम आमच्या आहेत. आणि आमची 4थी 5वीतली मुलं इंजिनिअरिंग लेवलचे काय करतायत, AIचं बेसिक जे काय आणि त्याच्यामध्ये काय करतायत प्रभुत्व पण. तर आता जो काल 2-3 दिवसापासून रिझल्ट यायला चालू झालेले आहे त्याच्यामध्ये अजून आतापर्यंत आमचे 7 विद्यार्थी जागतिक लेवलमध्ये अव्वल आहेत. म्हणजे पैकीच्या पैकी त्यांनी मार्क्स मिळवलेले आहेत. म्हणजे आपण काय समजत असतो की मुलांनाही जमणार नाही, पण मुलं खूप हुशार आहेत. पण आपण त्यांना काय करतो, तुला जमणार नाही असं करून पाठीमागे सोडत असतो. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज आम्ही करत असतो. मुलांना घेऊन आपण इस्रोमध्ये जातो, आयसर मध्ये जातो, IIT मुंबईमध्ये जातोय. आमची मुलं IIT मुंबईतल्या स्पर्धेमध्ये 3-4 वर्षे टॉपर मध्ये आहेत.
आणि सगळी मुलं आहेत ती बहुतेक ग्रामीण भागातली आहेत. आमचा असा समज होता की ग्रामीण भागातील मुलांना हे माहीत नाहीये. पण आता आम्हाला असं लक्षात यायला लागलं की शहरातल्या विद्यार्थ्यांना, पालकांना सुद्धा याच्याबद्दल माहिती नाहीये. आणि जी काय आमच्याकडे जे विद्यार्थी आमच्याकडे सहभागी झालेले आहेत, त्याच्यामध्ये 60% पेक्षा जास्त आता शहरातले विद्यार्थी आहेत. आपण आधी म्हणायचो की शिक्षणासाठी आपल्याला पुणे, बंगलोर, पुणे, मुंबई या ठिकाणी जावं लागलं. पण आता असं उलटं झालंय की पुणे, मुंबईची मुलं आमच्याकडे येत आहेत. इव्हन आम्ही असं एक स्कूल चालू केलेलं आहे, जिथे पुण्याची, मुंबईची मुलं येऊन काय करतायत, तिथे आई-वडील त्यांचे काय घेतायत, रूम घेतायत आणि तिथे राहतायत. कारण आमचा एक उद्देश असा आहे, की मुलांनी नुसतं काय करायचं नाही, सर्टिफिकेट ओरिएंटेड नाही बनायचंय. तर त्याच्याबरोबर काय करायचं, त्यांनी नॉलेज घ्यायचं आहे. याच्यासाठी आम्ही खूप कष्ट घेतो. कारण तुम्ही जर ऐकलं असेल, की काही ज्या टेक्नॉलॉजीमध्ये ज्या व्यक्ती आहेत, त्या काय म्हणतायत, की मला तुझं सर्टिफिकेट नकोय. तुला नॉलेज किती आहे ते सांग. तू 12वी पास आहात, नापास हो, मला काही फरक नाही पडत. कारण आता हे टेक्नॉलॉजीचं जग आहे. तुम्हाला किती नॉलेज आहे ते महत्वाचं आहे. ओके. तर त्याच्यासाठी आम्ही काय करतोय, तर दरवर्षी आम्ही काय करत असतो, की ग्रुप आम्ही काय करत असतो, म्हणजे मेंबरशिप आम्ही मुलांना देत असतो. ओके. ही वार्षिक मेंबरशिप असते आणि वार्षिक मेंबरशिपसाठी आम्ही ₹1500 घेतो. पण जर तुम्ही 10 मार्च पर्यंत जर ॲडमिशन घेतलं, म्हणजे आमचे मेंबर बनला, तर तुम्हाला ते ₹1000 मध्ये मिळणार आहे. म्हणजे ₹500 तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे. आता या मेंबरशिपचा फायदा का? तर फायदा खूप मुलांनी त्याचा फायदा घेतलेला आहे. कारण नॅशनल अँड इंटरनॅशनल लेव्हलला गेलेले आहेत आमची मुलं. काही मुलांनी IBM या इंटरनॅशनल ह्याच्या कंपनीचं इंटर्नशिप पुरे केलेली आहे. 15 दिवसाची इंटर्नशिप पण पुरी केलेली आहे. आता याच्यामध्ये आम्ही काय तुम्हाला देतोय बघा. तर पहिली गोष्ट आम्ही तुम्हाला पायथॉन शिकवतो. कारण पायथॉन ही काय झाली सांगा, आजची गरज आहे. AI मध्ये पायथॉन वापरलं जातं. आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी पायथॉन वापरलं जातं आणि आमच्याकडे 4थीतली मुलं पायथॉन शिकतायत. एक तर स्वरा नावाची एक मुलगी होती, 4थीत असताना आमच्याकडे जॉइन झालेली आहे. आता ती 8वीत गेलेली आहे. पण 4थीमध्ये तिने त्याच्यामध्ये मास्टर केलेलं. ओके. दुसरे आम्ही काय देतो, तर जर तुम्ही पायथॉन शिकायला गेलात तर ₹4500 पडतात. पण आम्ही तुम्हाला ते काय देणार आहे, मेंबरशिपमध्ये आपण फ्रीमध्ये मिळणार आहे. दुसरं काय देतो, तर वैदिक मॅथ. वैदिक मॅथ जर तुम्ही बघितलं तर 5000 पण कुठेच काढले जाते. म्हणजे आम्ही घेतो ते ₹1200 घेतो. हे पण तुम्हाला काय मिळणार आहे, फ्रीमध्ये मिळणार आहे. तिसरी गोष्ट आमच्याकडनं काय मिळणार आहे, तर दरवेळी आम्ही रविवारच्या, शक्यतो रविवारी वेगवेगळ्या जणांचे काय करत असतो, लेक्चर आयोजित करत असतो. गेल्या वेळी आम्ही IIT मधले मुलांचे हे केलेले, जे एरोस्पेस इंजिनिअरिंगला होते त्यांची लेक्चर अरेंज केलेले, किंवा त्याच्या नंतरच्या रविवारी आम्ही ज्युनियर सायन्स ऑलिम्पियाडमध्ये ज्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं आणि सिल्वर मेडलिस्ट आहे, ज्याचा संपूर्ण खर्च गव्हर्नमेंटने केला, अशा आदर्श राजचं आम्ही वेबिनार ऑर्गनाईज केलेलं. त्याच्या अगोदर आम्ही काय केलेलं, IIST म्हणजे इंडियन स्पेस टेक्नॉलॉजी या कॉलेजमध्ये, जी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये काय आहे सांगा, मुलगी आहे. आता तिकडनं डायरेक्टली इस्रोला तुम्हाला काय मिळते, जॉब मिळू शकतो. अशा मुलीचं आम्ही काय केलेलं सांगा, की हे कोण करतोय, प्रेझेंट कोण करतोय बाबा, मी बाहेर काढणार हा. प्रेझेंट करायचं नाही कोणी. ज्यांना ऐकायचं नाही त्यांनी बाहेर पडायचं. ओके. ओके. तर अशा प्रकारे तुम्हाला काय मिळणार सांगा, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आता पुढच्या ह्याच्यामध्ये आम्ही काय करतो, 8, 7, 8 तारीखला जे जपानच्या एका कंपनीमध्ये जे व्हाईस प्रेसिडेंट आहेत, त्यांचं आम्ही लेक्चर ठेवणार आहोत. क्लाउड कॉम्प्युटिंग म्हणजे काय, कारण क्लाउड कॉम्प्युटिंग म्हणजे सुद्धा काय सांगा, आजची गरज आहे. त्याच्याबद्दल सुद्धा माहिती तुम्हाला काय होणार आहे, मिळणार आहे. आणि नंतर काय होतं, तर वेगवेगळ्या प्रकारच्या कॉम्पिटिशन कुठल्या असतात, इव्हन युविका बद्दल आमच्यामुळे तुम्हाला माहित पडलेलं आहे. अशा वेगवेगळ्या कॉम्पिटिशन कुठल्या आहेत त्याच्याबद्दलची सुद्धा तुम्हाला अवेअरनेस मिळणार आहे. आणि दुसरी गोष्ट आम्ही काय करत असतो, आम्ही प्रायव्हेटमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात असतो. इव्हन आम्ही 29 मुलांना आता सिलेक्ट केलेलं आहे. ती मुलं इस्रोला जाणार आहे, आयसरला जाणार आहे. पण सगळं ते पेड आहे, म्हणजे पैसे घेऊन करतो, म्हणजे तिकीट वगैरे सगळं त्याच्यामध्ये येतं. अशा पण आम्ही काय करत असतो, एज्युकेशनल ट्रिप ऑर्गनाईज करत असतो. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काय मिळू शकेल, चान्स मिळू शकेल. ओके. तर याची जी लिंक आहे ती मी तुम्हाला चॅटमध्ये हे करतोय. तुम्ही डायरेक्टली काय करू शकाल सांगा, त्या लिंकच्या सहाय्याने तुम्ही ते काय करू शकाल, परचेस करू शकाल. कारण काही विचारलेलं की आम्हाला तुमची मेंबरशिप पाहिजे, तर त्याच्यासाठी तुम्ही ते काय करू शकाल, परचेस करू शकाल. मी 2 मिनिटांमध्ये तुम्हाला लिंक पाठवतोय. आता आपण क्वेश्चन आन्सर सिलेक्ट हे करतोय. 2 मिनिट द्या मला. परत कोण कोण येत आहे.
2 मिनिट मला द्या. तोपर्यंत विचारायला चालू करायला हरकत नाही. तुम्हाला काय क्वेश्चन असेल एकाने एकच विचारायचं आहे क्वेश्चन. विचारा, काय विचारायचं आहे? हॅलो सर. हा बोला, एक कोणतरी बोला. हॅलो. बोला ना. हा, मी आरती बोल. महाजन बोलतेय सर. ऍक्च्युली मी तुम्हाला मेसेज केला होता. थोडक्यात विचारते, माझ्या मुलीचं आता 8वीची ICSE बोर्ड मधून एक्झाम झालेली आहे, फायनल एक्झाम, आणि रिझल्ट 11 मार्चला आहे. तर ती मॅडम, हे हा 8वी साठी रजिस्ट्रेशन नाहीये, करू 8वी शकते? साठी नाही आहे. मी पहिल्यांदाच ओके, सांगितलं हेच 1 जानेवारी कन्फ्युजन. 2000. तिथे मी लिहिलेलं आहे ते क्वेश्चन तुम्ही विचारू नका प्लीज. सगळं जे माहितीमध्ये पाठवलं ते रिपीट करू नका प्लीज. नाही, ऍक्च्युली मला माहीतच नव्हतं, हेच कन्फ्युजन होतं. नो प्रॉब्लेम, थँक्यू. सर मी बोलू का? हा बोला. सर मी यती मोरे बोलते, किमया मोरे, मुंबई. सर मला 3 प्रश्न होते. एक म्हणजे माझं जे बोलणं झालं होतं गेल्या वेळी की आपल्या जे नासाचं माझ्या मुलीने पेड टूर केली होती, तर त्याचं सर्टिफिकेट आपण लावू शकतो का? पहिला प्रश्न. तुम्ही दुसरा लावा ते. लावू ना? बरं. दुसरा की तिचं इंडियन स्पेस सायन्स ऑलिम्पियाड जी तिने केरळला परीक्षा दिली होती, त्याचा तिचा प्रथम क्रमांक आहे भारतातून. तर ते सर्टिफिकेट चालू शकतं का इकडे? चालू शकेल. ओके. आणि सर तिसरा प्रश्न मला असा होता की तुमच्या मोबाईलवर शाळेत आम्ही विचारलं. हॅलो. हा बोला. सर तिसरा प्रश्न असा होता की ती शाळेत गेले 3 वर्ष स्काउट गाईडची मेंबर आहे, पण शाळेत विचारल्यानंतर ते असं म्हणतात की ते सर्टिफिकेट 10वीत मिळतं. तर मग त्यासाठी काय करू शकतो आपण? त्यासाठी तुम्ही काय करा, त्यांच्याकडनं रिटर्न मध्ये घ्या आणि ते जोडा त्याला. ओके. शाळेच्या लेटर हेड वर घ्या की बाबा यांनी पार्टिसिपेट केलेलं. ओके. हां. ओके. 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 दुसरं कोण नमस्ते, जयंत शेडे बोलतो सर. बोला. सर नमस्ते. बोला. हा सर, ते सर्टिफिकेट त्यांनी अटेस्टेड अपलोड करा असं लिहिलंय. अटेस्टेड नाही आहे. अटेस्टेड काय करायचं, ओरिजिनल असेल तर अटेस्टेडची गरज नाही. आपण करताना ओरिजिनल करतो ना. हो, म्हणून पण त्यांनी तसं मेन्शन केलंय. ओरिजिनल अटेस्टेड कशी करणार तुम्ही? हो, ते तर आहेच, म्हणून तर विचारलं मी तुम्हाला. ओके. पुढचा क्वेश्चन. सर 3 प्रश्न विचारू का? हा विचारा. सर मला एक प्रश्न विचारायचा आहे. आपण 2 मिनिट त्याला विचारू दे. बोला ना. आपण एकाच नंबरवरून जास्त किती विद्यार्थ्यांचं करू शकतो सर रजिस्ट्रेशन? एकाच विद्यार्थ्यांचं म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? एकाच मोबाईल नंबरवरून नाही करू शकणार. प्रत्येकाचं वेगवेगळं करा. शाळेच्या ईमेल वरून करू शकतो का? नाही करू शकत. सर मला विचारायचं होतं माझ्या. हॅलो सर, मी सृष्टी शिंदे बोलते. सर माझ्या मुलाला 8वीचे मार्क्स ग्रेड तो इंटरनॅशनल स्कूलमध्ये, तर त्याचे मार्क्स ग्रेड मध्ये दिलेले आहेत. मॅडम ते तुम्ही ह्याच्याकडून करून घ्या. तुम्ही देतात ते त्यांना सांगा मला इथे हे करायचं. देतात सगळ्या शाळेमध्ये 8वी मध्ये ग्रेडच दिले जातात. तुम्ही शाळेतनं मार्क्स घ्या. आपल्याला करायचे आहेत पण सांगा, त्यांच्याकडनं मार्क लिस्ट भेटत असं. ओके. आणि दुसरं मला तुमची ती प्रश्नावली परचेस करायची होती, तर त्याच्या पप्पांचं गुगल पे आहे, तर ते तुम्हाला मी मेसेज करू का, की कसं करू? म्हणजे ती प्रश्नावली ओपन करण्यासाठी गुगल पे नाही करायचंय, ते डायरेक्टली तिथे परचेस करायचंय. तिथे तुम्हाला ऑप्शन येणार पे म्हणून, ते दुसऱ्या मोबाईल मधनं तुम्ही पेमेंट करू शकता. करू शकतो ना? ओके, ठीक जसं अमेझॉन वगैरे कसं करतो तसं आहे ते. ओके, ठीक आहे सर. थँक्यू सर. हा सर 8वी स्कॉलरशिप एक्झामचं प्रमाणपत्र चालेल का? स्कॉलरशिप बहुतेक धरलं जात नाही. लक्षात येते ना, सायन्स रिलेटेड असेल तर धरलं जातं. हॅलो सर. सर माझा जो मुलगा आहे तो डिस्ट्रिक्ट लेवलला टीटी मध्ये सिलेक्ट झाला आणि स्टेट लेवलला गेला, पण जे सर्टिफिकेट मिळालंय स्टेट लेवलला ते पार्टिसिपेशनचं मिळालेलं आहे. कुठेही फर्स्ट, सेकंड, थर्ड असं मेन्शन केलेलं नाहीये. डिस्ट्रिक्ट लेवल क्लिअर त्याला मार्क्स नाही मिळत. मार्क्स नाही मिळणार होते. सर किती पर्सेंटेजला सिलेक्ट होतं? ते किती पर्सेंटेजला सिलेक्ट होत?
अरे दरवर्षी फक्त महाराष्ट्रातनं 50 ते 60 फॉर्म जायचे. यंदा तर खूप भरपूर फॉर्म जाणार आहे. त्यामुळे मी नाही सांगू शकत किती होईल ते. ठीक आहे, ठीक आहे. सर एक प्रश्न होता सर. बोला. मुलगा 9th ला गेलेला अरे आहे. एकच कोणतरी बोला. हॅलो सर. मी स्कूल टीचर मॅडम बोला, आणि मॅडम बोला. मॅडम बोला. हॅलो सर. हा, मला बोला. एक प्रश्न विचारायचा होता. मी युरेका ऍप डाउनलोड केले, पण त्याच्यातनं तर युरेका ऍपचं जर आपण 200चं जर आपण ऍप टेस्ट घेतलं तर त्याच्या संदर्भातच क्वेश्चन येतात का ते एक्झामला? मी तुम्हाला ते येतील असं मी सांगू शकत नाही, पण साधारण तशा प्रकारचे क्वेश्चन येतात. ओके, तशा प्रकारचे क्वेश्चन येतात. ओके, सर एक प्रश्न होता. ज्यावेळेस आपण टेस्ट हा, बोला. सोडवतो. सर, ओके, बोला. बोला. हॅलो सर. क्विज सिरीज सारखीच असेल का सर्वांची? माहित नाही कसे येतात ते क्वेश्चन. हॅलो ओके. सर. हा, बोला. सर एक प्रश्न होता. माझा मुलगा आता 9th ला गेलाय, तर त्याला फॉर्म भरता येईल का? नाही, परत क्वेश्चन रिपीट करू नका. मगाशी कोणी विचारलंय हा. ओके, हो, हो. हे फक्त चालेल. 9वी मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि मी ते clearly याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. 9वीत असलेला सर. यंदा हॅलो. 9वीत असलेला 1 जानेवारी 2025 मध्ये 9वीत असलेला विद्यार्थी पाहे आहे. ओके, 1 जानेवारी. हॅलो. बोला. सर आम्ही हॅलो सर, आम्ही बोला. थोडं लेट जॉईन झालो होतो. तुम्ही रेकॉर्डिंग आहे का? रेकॉर्डिंग आहे का? रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन नंतर कशी परचेस करायचं सर? थोडी प्रोसेस सांगता का एकदा? तुम्ही रेकॉर्डिंग बघा, मला परत सांगता येणार नाही. ओके, हॅलो, रेकॉर्डिंग सर, बघा. मला- पाठवता तुम्ही? प्रश्नावली हॅलो. हा, बोला. प्रश्नावली विकत घ्यायची का ती? विकत घ्यायची कंपल्शन नाही आहे. ओके, ती आम्ही बनवलेली आहे. आमच्या हा. ऍप साठी आम्हाला काहीतरी खर्च येतोय, ते बनवायला खर्च येतो. त्याच्यासाठी आम्ही नॉमिनल 200 रुपये करावे देतोय. लागतील असं लिहिलंय ना? काय ते? ओके नाही मग ते बोलले होते त्याचं काय? सर रेकॉर्डिंग कुठे भेटेल? हॅलो. रेकॉर्डिंग बोला. कुठे भेटेल? रेकॉर्डिंग ग्रुपवर भेटेल. टाकता का तुम्ही? हॅलो सर, मला हॅलो सर. हॅलो. आधी क्वेश्चन purchase असले केलेलं विचारू होतं नका. त्याचं काय टाकता सर? का तुम्ही वगैरे असले क्वेश्चन विचारू नका. तुम्ही बाहेर पडा. ओके, एकदा रेकॉर्डिंग पाठवतो म्हणून सांगितलं ना, मग टाकता काय वगैरे कशाला विचारताय क्वेश्चन? sorry, बाकीच्याला sir. विचारू त्यांना. हॅलो सर. हा, बोला. सर आपलं जे विद्यार्थी ग्रामीण भागात आहे त्याचं ग्रामीणचं सर्टिफिकेट हेडमास्टरला द्यायचंय का सर? अपलोड करायचं का? तुम्ही रुरल लिहिलं की सगळं प्रिंटआउट होऊन येतं ते. ओके, काही करायची गरज हो नाही. का? त्याला अपलोड करायची आवश्यकता नसते. ओके सर. अपलोड करावी लागणार. प्रिंटआउट येतं म्हणून सांगतो, त्याच्यावर लिहिलेलं असतं सर, ते अपलोड करायचं आहे. हा नाही त्याच्यावर साईन नाही घ्यावी लागत ना प्रिन्सिपलची वगैरे? हो, मी सगळं रेकॉर्डिंग पाठवतो, तुम्ही बघा. हॅलो. मी सगळं एक्सप्लेन केलं. हॅलो. हॅलो. बोला. सर, मला हे विचारायचं होतं की आपण नॅशनल लेवलचं अबॅकसचं सर्टिफिकेट लावू शकतो का? नाही, अबॅकसचं नाही लावू शकत. ओके. सर आपण घेतलेले आहे तर ते आधी सॉल्व्ह. हॅलो. की प्रश्न अरे एक कोणतरी बोला. सर, मेंबर जी लिंक तुम्ही पाठवणार आहात ती व्हॉट्सअपच्या ग्रुपवर पण पाठवू शकाल का? पाठवू शकतो मी. चार्ट मध्ये पाठवलेली आहे बघा. ओके, हा, ती चार्ट वरच ऍक्च्युली दिसत नाही आणि मग मीटिंग संपली तर चार्ट निघून जाईल ना, म्हणून. ओके, मी पाठवतो. ग्रुपवर पण पाठवतो, चार्टवर पाठवलेली आहे. ओके. हॅलो सर, माझा एक प्रश्न घ्या. याच्यामध्ये ऑलिम्पियाडचं सर्टिफिकेट तुम्ही अपलोड करायला सांगतायत, फक्त सायन्स ऑलिम्पियाडचं जमते की काय मॅथ ऑलिम्पियाडही जमवू शकते सर? ऑलिम्पियाड कुठलंही चालू शकेल. मॅथचं पण जमणार का सर? प्रिफर करा. मॅथ्स पण जमणार, पण प्रिफर काय करा, सायन्सला जास्त वेटेज असणार आहे. बरं. सायन्स आणि मॅथ्स. सर, ओके सर. सर, सायन्स डिस्ट्रिक्ट लेवलची एक्झाम असली तर त्याचं सर्टिफिकेट चालेल का? त्याच्यासाठी तुला 1, 2, 3 नंबर मध्ये असायला पाहिजे, तर तुला मार्क्स मिळणार त्याचे. ओके, नाहीतर काय करायचं, तालुका लेवलवर जर तुझा आलेला असेल, 2 मिनिट, तालुका लेवलवर जर 1, 2, 3 नंबर आलेला असेल आणि डिस्ट्रिक्ट लेवलला आला असेल तर तू तालुका लेवलचं कर, त्याचं तुला ऍडव्हान्टेज मिळेल. ओके सर, तालुका लेवलला फर्स्ट आलेला आहे सर. मग ते कर.
हो. सर आठवीची मार्कशीट आणि सर्टिफिकेट कुठे घेतलेली होती का सर? हॅलो सर आम्ही आधी जी परचेस केलेली होती टेस्ट सिरीज, तीच टेस्ट सिरीज आता रजिस्ट्रेशनच्या वेळेला आहे का सर? हीच असणार की असं नवीन नाही, परचेस करायची अजून? परचेस करायची नाही आहे, ते फ्री आहे. नाही म्हणजे इस्रो नवीन परचेस करावी लागेल का? हो, इस्रोची फ्री आहे ओके, म्हणजे ती टेस्ट सिरीजची. ओके ओके ओके, चालेल सर, चालेल. ओके सर महाराष्ट्र किती सिलेक्ट होतात? सर 8 स्टँडर्डचे मार्कशीट आणि सर्टिफिकेट सायन्स लेवलचे कुठे भरायचे सर? काय ते 8 स्टँडर्डचे मार्कशीट आणि सर्टिफिकेट सायन्स लेवल एक्झिबिशनचे ते कुठल्या लिंकवर भरायचे? अरे सगळं ऑप्शन आहेत तिथे, मी सांगितलं आता मगासपासून एक्सप्लेन करून. ते व्हिडिओ बघ नंतर. हॅलो Okay? सर सर्टिफिकेट चालेल का? 3 वर्ष मेंबर आहे. सर ती लिंक तुम्ही राज्यपाल परत पाठवू पुरस्कार शकता? पण त्यांनी क्लिअर केलाय आणि नॅशनल लेवलचा जम्बोरे कॅम्प पण अटेंड केलाय. मग या तिन्ही यांचे सेपरेट मार्क मिळतील की एकच नाही म्हणजे एकच मिळेल, स्काउट कुठलं गाईड तरी. एकच मिळेल. मग हे तिन्ही अपलोड करावे लागतील का? तिन्ही करा ना, तुम्ही काय करा, एकाच पेजवर क्लिक करा ना, कॉपी. हॅलो सर, एक्झामचे सर्टिफिकेट चालेल? कुठला होमी बाबा एक्झाम. होमी बाबाचं करा, सायन्स मध्ये घाल, होईल ते. पण त्याला तुला जर हे मिळालं असेल तर निवड झाली, सिल्वर मेडल मिळालं असेल. सर ते ज्यावेळेस मी मॅथच्या संदर्भात होमी बाबा संदर्भात प्रश्न विचारायचा होता पुढचा. हॅलो सर, होमी बाबाच्या परीक्षा संदर्भात प्रश्न विचारायचा होता. 9th-ला 3ऱ्या लेवलला पात्र झालेले विद्यार्थी, पण त्याचं सर्टिफिकेट आलेलं नाही सर. मग त्याला पर्याय काय काढू शकता येईल आपल्याला? त्याला तुम्ही शाळेत हे द्या ना, रेटर रेड वर द्या ना. फर्स्ट लेवल आहे सिलेक्ट झालेला त्याचे, आणि त्याचं तुम्हाला ईमेल आलेलं असणार, ते ईमेलचं एक कॉपी जोडा ना त्याला. बरं. मग किंवा मग 6वीला पण गोल्ड मेडल आहे त्याला आणि आता 9वीला आहे तो. मग 6वीच द्यायचं का? 6वीचं जोडा. हॅलो सर, हा बोला. मॅटिफिक आणि प्रोडिजी असे मॅथ्सच्या संदर्भात जे आहेत त्याला आपण करू शकतो का जॉईन? काय ते मॅटिफिक आणि प्रोडिजी संदर्भात एक्झाम होत्या, त्याचे सर्टिफिकेट फर्स्ट. मला ही कुठली एक्झाम ती मला समजत नाहीये तुमची. मला कुठली एक्झाम ती समजत नाही तुमची. मॅटिफिक म्हणून प्रोडिजी म्हणून आहे. नाही, ती प्रायव्हेट असेल. संदर्भात एक्झाम होते. प्रायव्हेट असेल ती. नाही चालेल का? ती प्रायव्हेट असेल तर नाही चालणार बघा. सर ते ज्यावेळेस मी ते फॉर्म्स बघत होतो ना, फॉर्म्स अपलोडिंगचं, त्याच्यामध्ये एक मार्क स्टेटमेंटचं होतं. त्या मार्क स्टेटमेंटचा अर्थ काय सर? मला कळालं नाही. मार्क स्टेटमेंट म्हणजे मार्कलिस्ट. मार्कलिस्ट हे करणार, गुणपत्रिका. ओके. अच्छा सर. हॅलो सर, होमी बाबा एक्झाम मध्ये महाराष्ट्रातून किती सिलेक्ट होतात? ते डिसाईड करतात, मला एक्झॅक्ट माहित नाही ते. होमी बाबा मध्ये नाही. ठीक आहे. हॅलो सर. सर आपली जी महाराष्ट्रात किती सिलेक्ट होतात मला माहित नाही. ओके सर, रजिस्ट्रेशन झाल्यानंतर क्यूज किती वेळात सोडवावी लागते? किती तासापर्यंत असं? मी तर तसा कुठे मेसेज बघितला नाही, पण कोण काय म्हणतात की 48 hours मध्ये सोडवावं लागतं. मला काय माहित नाही, तिथे काही इन्स्ट्रक्शन तशा नाही आहेत. ओके, ते कुठे इन्स्ट्रक्शन माझा एक क्वेश्चन होता सरजी. माझा एक क्वेश्चन आहे, होमी बाबाचा विद्यार्थी सेकंड लेवलला जर पात्र असेल, होमी बाबाचा विद्यार्थी एखादा सेकंड लेवलला पात्र असेल, तर तसं सर्टिफिकेट दाखवलं तर त्याचा फायदा होतो का? तुम्ही करा ना अपलोड. काय होतो की माहित नाही, त्यांना होमी बाबा कितपत माहित आहे ते मला माहित नाहीये. कारण इस्रो. ओके सर. होमी बाबा ही महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे सध्या तरी. ओके, त्यामुळे इस्रोवाल्यांना तर होतो किती माहिती आहे मला माहित नाही. रिमोट सेन्सिंग आमच्याकडं रिमोट स्पॅन आली होती, तर त्या मिळणार आहे.
पण ते दिलेलं नाहीये. तर मग स्कूल कडून लेटर हेडवर घ्यायचं का तसं लिहून? घेऊन रिमोट घ्या. सेन्सिंग स्पेस ओके. व्हॅन होती. ओके. तर मग त्याचं सर्टिफिकेट नाहीये, अजून आलेलं नाहीये. तुमच्या शाळेकडनं घ्या, शाळेच्या लेटर हेडवर घ्या. हॅलो ओके सर, ओके. सर युविकाच्या वेबसाईटवरती असं लिहिलंय की स्कूल कॉम्पिटिशन मधलं जर सायन्स एक्झिबिशनचं जरी असेल ना सर्टिफिकेट तरी चालेल, तर ते चालतं का खरंच? हो, तसं लिहिलंय ना. तसं मी सांगितलं ना, ते सायन्स एक्झिबिशन मधलं पण चालेल, पण त्याच्यामध्ये नंबर आलेला असायला पाहिजे. ओके. ओके ओके सर, ठीक आहे. हॅलो सर. सर. हॅलो सर, 9वीचे ऑलिम्पियाडचे रिझल्ट आलेले आहेत. तर 6वी, 7वी, 8वी ऐवजी 7वी, 8वी, 9वी अशा 3 वर्षांचे ऑलिम्पियाडचे रिझल्ट पाठवलेले चालतील? चालतील. 9वीचे रिझल्ट आलेत सध्या. चालतील. थँक्यू. सर. हॅलो सर. सर्टिफिकेट का काय ते? एक्झाम सर्टिफिकेट चालेल? आवाज येत नाही तुझा. हॅलो सर, युविकाची रजिस्ट्रेशन लिंक कुठे मिळेल? मी ती ग्रुपवर पाठवलेली आहे, नाहीतर तू घाल युविका इस्रो रजिस्ट्रेशन म्हणून घाल, मिळेल गुगलमध्ये. सर तर मी पाठवलेली आहे, ग्रुपवर पाठवलेली आहे. तर क्वेरी सॉल्व्ह केल्यानंतर किती तासात वापस पाठवून लागते? सर. सर सबमिट किती वेळ करणं लागते? केव्हाही कर. 23 तारीख लास्ट डेट आहे. 23 तारीख मार्च लास्ट डेट आहे. हॅलो सर. मी फायनल एक्झाम देतोय, तर आता फॉर्म भरला तर चालेल ना? काय ते? 9ची फायनल एक्झाम देतोय, याच्यानंतर मी 10th जाईल. तर आता 9वी साठीच आहे म्हणून सांगितलं गेले, परत कशाला क्वेश्चन विचारतोय बाबा? मी आता 9वीतच आहे, पण आता एक्झाम चालू आहेत माझ्या फायनल, तर चालेल ना फॉर्म भरलेला? दुसरा क्वेश्चन कुणाचा आहे? हा बोला. सर, मला एक विचारायचं होतं. मुलांनी जर एनसीसीचं कॅम्प केलेलं असेल, त्याचं सर्टिफिकेट असेल तर ते लोड करू शकतो का आपण? तुम्ही जोडा, ते कन्सिडर करते. ओके. आणि त्यांनी एक एक्झाम दिली होती आता, त्यांची काय ते लेवल्स असतात एनसीसीच्या, बट त्याचं आम्हाला काहीच मिळालेलं नाहीये, पण एक्झाम तर दिली त्यांनी. मग मी तेच सांगतोय ना, तुमच्या शाळेच्या याच्या लेटर हेडवर घ्या ना त्याचं, की बाबा अशी एक्झाम दिलेली आहे त्याने म्हणून. ओके, थँक्यू. प्लीज परत रिपीट करू नका, परत तेच क्वेश्चन रिपीट करू नका बघा. हॅलो सर, सायन्स एक्झिबिशन मध्ये पार्ट घेतलाय मी, तर ते एक्सपेरिमेंट करताना ते फोटो सुद्धा आम्हाला अपलोड करायला पाहिजे? नाही. सर्टिफिकेट, फक्त सर्टिफिकेट. हॅलो सर. बोल. सर, NMS एक्झाम चालेल का? कुठली एक्झाम? मला कुठली माहित नाही, एक्झाम कुठली ती माहित नाही मला. हा सर, माझा प्रश्न घ्या. एक शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शनामध्ये जर विद्यार्थ्यांनी भाग घेतला तर त्याचं पार्टिसिपेंटचं सर्टिफिकेट पाहिजे की त्याचा नंबर आलेला सर्टिफिकेट पाहिजे? 1, 2, 3 नंबर. नंबर आलेला. ओके. हॅलो. हा बोला. हा सर, NMS यामध्ये काय आहे का? NMS या परीक्षेचं काय आहे, याच्यामध्ये आहे का सर्टिफिकेटचं? सर्टिफिकेट तुम्ही जोडा, घेतील मला माहित नाही. ओके. फक्त त्यांनी सायन्स वगैरे म्हटलेलं आहे. बरं सर, हे सगळे सर्टिफिकेट, हा सर, सगळे हे सर्टिफिकेट शाळेतून अटेस्ट करून घ्यायचे का थ्रू कॉपी? ओरिजिनल किंवा अटेस्ट केली जातात का सर? ओरिजिनल असतात ते अटेस्ट केले. जर तुम्ही कॉपी झेरॉक्स मारली असते तर अटेस्टेड करावी लागणार, पण ओरिजिनल जेव्हा पाठवतो तेव्हा मला नाही वाटत की अटेस्ट कुठे केलं जातं असं. ठीक आहे, आपण ते ओरिजिनल अपलोड करणार ना? हो सर, हो. आणि कोणाला काय विचारायचंय? हा बोला. सर, आमच्या एनसीसी घेतलाच नव्हता, तर आमच्याकडे सर्टिफिकेटच नाही आहे त्याचा मग मी काय करू? एनसीसीचा.
मी काय करू मग? म्हणजे नाही त्याच्यामध्ये तर नाही दिलं जोडायचं नाही की रे, जोडायचं नाही की रे, मी काय काय सर? करणार त्याला? अरे नाही तर नाही जोडायचं. ओके. सर, जर एखादा विद्यार्थी तिन्ही वर्ष म्हणजे 6वी, 7वी, 8वी सगळ्याच वर्षांमध्ये फर्स्ट येतोय, तर प्रत्येक स्कूल एक्झामचे त्याला 2 म्हणजे प्रत्येक गेमचे 2-2 मार्क मिळतील का? नाही नाही नाही, एकच कुठले तरी भेटणार. नाही म्हणजे ओके. 6वीत पण फर्स्ट आहे, 7वीत पण आणि 8वीत नाही पण. नाही भेटणार, नाही भेटणार. म्हणजे पूर्ण स्पोर्ट कोटा मिळून 2 मार्क मिळतील. 2 मार्क. आणि ऑलिम्पियाड पण समजा 4 असतील, की जसं मॅथ, सायन्स, नाही, जीके, एकच. ओके. म्हणजे सगळ्यांत मिळून फक्त 2% मिळणार त्याला. ओके, थँक्यू. सर नमस्कार. हा? सर आपण किती सर्टिफिकेट जॉईन करू शकतो? किती लिहिलंय? त्याची काही आपल्याकडे limit आहे? सायन्स कॉम्पिटिशन आहे, काय सायन्स फेअर आहे, तिथे दिलेत ना ऑप्शन, ते बघा ना तिकडे. आणि मी हो मगाशी पण मग सांगितलंय आपण तुम्हाला. म्हणजे आपल्याकडे जर का जास्त मी हो इथे जास्तीचे सर्टिफिकेट असतील तर मग आपण किती जॉईन करू शकतो? म्हणजे अरे जसं इथे स्काउट अँड किती किती गाईडचं दिलेत बघ ना, नॅशनल स्क्रीनवर किती दाखवलंय. इथे स्क्रीनवर किती दाखवलंय, तेवढेच आपण जॉईन करू शकतो. तिथे आणि दुसरा हे आहे का, रो आहे का एक्स्ट्रा? जेवढे आहेत ना तेवढेच आपण करू शकतो ना. इथे सगळं दिलेलं आहे, कुठलं आहे ते. ओके. ओके ओके सर. हो येस सर, थँक्यू. हॅलो सर, एक क्वेश्चन होता. ते युरिका मेंबरशिपचं तुम्ही जे म्हटलं ना, हॅलो बोला. युरिका मेंबरशिपचं जे तुम्ही म्हटलं, तर ते आता स्टुडंट समजा 9th स्टँडर्डला आहे, तर ते किती स्टँडर्ड पर्यंत म्हणजे मेंबरशिप राहील? आम्ही 1 वर्षासाठी मेंबरशिप असते ती. 4थी ते 10वी 11वी पर्यंतची मुलं आमच्याकडे आहेत आणि त्यांना वेगवेगळे प्रोग्राम आम्ही देत असतो. आता इव्हन तुम्हाला एक सांगायचं म्हणून, आमच्याकडे एक दुर्वा नावाची मुलगी आहे, 4थीतली मुलगी आहे. ती फर्स्ट अमेरिकन कॉम्प्युटर सायन्स लीग मध्ये फर्स्ट आलेली आहे, जागतिक लेवलला फर्स्ट आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये ची मुलं आहेत, जपानची आहेत, चायनाची आहेत, सिंगापूरची आहेत, हॉलंडची आहेत, कॅनडाची मुलं आहेत आणि त्याच्यामध्ये ती फर्स्ट आलेली आहे. ओके. म्हणजे आम्ही त्यांना काय देतो सांगा, आम्ही काय करतोय की AI रिलेटेड जे काय बेसिक आहे ते आम्ही त्यांना मुलांना देतोय आणि ते आता गरजेचं आहे. हे तुम्हाला बघा, बाकीचा आपण इतिहास वगैरे पाठ करत असतो, पण तो आपला गुगलवर अवेलेबल आहे. कितपत पाठ करायला पाहिजे हे तुम्ही ठरवा. आणि आपली जी शाळेमध्ये जी परीक्षा होती ती सगळी ढोकमपट्टीची परीक्षा आहे. पास करा आणि हे करा. ओके. मग तशा प्रकारच्या परीक्षा देण्यापेक्षा मुलांनी विचार करायला हे करायला पाहिजे. इव्हन आता IIT मुंबईद्वारे वेगवेगळ्या कॉम्पिटिशन घेतले जातात. ते काय म्हणतात, तर आता आमचे टॉपर आहेत त्याच्यामध्ये, आम्ही मीटिंग त्यांची अटेंड केली. ते काय म्हणतात की आम्हाला अशी मुलं नको जी ChatGPT वापरू शकतात एक्सपर्टपणे, तर आम्हाला अशी मुलं पाहिजेत जी ChatGPT सारखं ऍप बनवू शकतात. आणि त्या दृष्टीने प्रयत्न व्हायला पाहिजेत. नाहीतर दुसऱ्याने करायचं, आपण ते वापरायचं. ह्याच्यामध्ये मोठे पण काय नाहीये. आणि तशी मुलं आपल्याकडे आहेत, फक्त आपण त्यांना काय करतोय सांगा, मर्यादित ठेवतोय. त्यांना सांगतोय की परीक्षेमध्ये 90%, 95%. आता जर तुम्ही बघितली 10वी मध्ये मुलं 95 म्हणजे इझिली घेत आहेत आणि ती मुलं जाऊन पुढे काय करतायत ते तुम्ही विचार करा, कितपत यशस्वी होत आहेत. कारण आपण त्यांना काय बनवलेलं आहे की ढोकमपट्टी करा आणि हे करा असं बनवलेलं आहे. पण त्याच्यापेक्षा काय व्हायला पाहिजे मुलांनी, आम्ही तर म्हणतो की ऑलिम्पियाड, आता ऑलिम्पियाड पण प्रायव्हेट ऑलिम्पियाड खूप निघालेले आहेत, पण ज्युनियर सायन्स ऑलिम्पियाड, मॅथ्स ऑलिम्पियाड, बायोलॉजी ऑलिम्पियाड, अशा प्रकारच्या जे ऑलिम्पियाड आहेत त्याच्यामध्ये भाग घ्यायला तुम्ही प्रोत्साहन द्या. आणि ते कठीण असतात. आणि एकदा तुम्ही फर्स्ट लेवल पास झाला की बाकी सगळा खर्च हा गव्हर्नमेंटद्वारे केला, तो पण कोणाला माहितच नाहीये. आम्ही त्याचा खूप प्रसार करतोय, पण पालकांना माहित नाही, शिक्षकांना माहित नाही, शाळांना माहित नाहीये. अशा प्रकारच्या, एक तुम्हाला सांगेन, मालविका जोशी नावाची एक मुलगी होती, जिने भारताचं 3 वेळा प्रतिनिधित्व केलं, जी सिल्वर मेडलिस्ट आहे. तिने 10वीची परीक्षा नाही दिली, 12वीची परीक्षा नाही दिली, पण ती MIT ही जगातल्या टॉप मोस्ट युनिव्हर्सिटीमध्ये शिकली. आता ती बाहेर पण पडली आणि संपूर्ण तिला स्कॉलरशिप मिळालं. म्हणजे MIT मध्ये जर ऍडमिशन मिळणं म्हणजे कठीण आहे, पण ती एवढी टॅलेंटेड होती की तिच्या आई बहुतेक डॉक्टर होती. तिने आपला जॉब सोडला आणि तिला प्रोग्रामिंग मध्ये काय दिलं, तिने चान्स दिला आणि ती 10वी 12वीचं सर्टिफिकेट नसताना MIT ह्या युनिव्हर्सिटीमध्ये टॉप मोस्ट प्रवेश मिळवला आणि तिथे ती स्कॉलरशिपवर पास जाऊन आता ती USA मध्ये आहे. कारण तिच्याकडे टॅलेंट आहे, त्याच्याकडे मार्क्स नसले तरी, म्हणजे एखादं सर्टिफिकेट नव्हतं 10वी 12वीचं तरी पण हे. म्हणजे अशा प्रकारचं, आता पुढे तुम्ही असा विचार करा
की सर्टिफिकेट पेक्षा तुमच्या मुलांकडे किती नॉलेज आहे हे बघितलं जाणार आहे. नाहीतर दुसरी गोष्ट काय की गव्हर्नमेंट जॉबमध्ये मिळवायचा जॉब आणि छानपैकी हे करायचं, तसं पण करू शकता तुम्ही सर्टिफिकेटच्या जोरावर. पण प्रायव्हेटमध्ये कसं आहे सांगा, तुम्ही आता जॉईन झाला तर एका वर्षात टॉप मोस्ट पोस्टला जाऊ शकता जर तुमच्याकडे चांगलं नॉलेज असेल तर. आणि अशी कितीतरी उदाहरणं आहेत. ओके 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 थँक्यू सर. सर हॅलो सर, तुमच्याशी म्हणजे तुमच्याशी काउन्सिलिंग वगैरे काही करायचं असेल किंवा तुम्हाला भेटायचं असेल तर जरा गाईड करा ना, कसं करता येईल एक लक्षात घ्या, मी गोव्यामध्ये राहतो. ओके, मी गोव्यामध्ये राहतो आणि आमच्यामुळे कितीतरी मुलं नॅशनल इंटरनॅशनल लेवलला गेलेली आहेत. म्हणजे इव्हन बॉम्बेतनं बाहेर पडलेले आहेत, ती बॉम्बेमधनं बाहेर पडलेले आहेत. आम्ही पण त्यांना चांगली सूचना देत असतो. ओके, फक्त हल्ली मी फोन का घेत नाही कोणाची, मला मेसेज करा. कारण दिवसाला आता युविकामुळे एवढा हे झालेला आहे की 200 ते 300 क्वेश्चन फोन येत असतात. आणि क्वेश्चन कसले असतात, इस्रो काय आहे, त्याच्यासाठी कशाला भरायचा, असले पण क्वेश्चन मला विचारतात. त्यांना मी काय आन्सर देणार. नाही, मी तुम्हाला सांगू का सर, पर्सनली मला पूर्ण गायडन्स हवाय माझ्या मुलीसाठी ऍस्ट्रोफिजिसिस्ट मध्ये. ओके ओके, तुम्ही मला मेसेज करा, आपण हे करूया. प्लीज प्लीज. येस, थँक्यू सो मच. पण जनरली मी फोन घेत नाही कोणाचा. जर माझ्याकडे सेवन असेल तर सहसा मी घेत नाही, चुकून घेतो मी फोन. लक्षात येते ना. कारण मी मेल करून ठेवते, तुम्ही जर बघितला तर मग मला विचारू शकता. ओके ओके ओके. बोला. आपण ऑनलाईन प्रोव्हाइड सायन्स परीक्षा कसं असतं सर, म्हणजे ऑनलाईन येतं की ट्रेनिंग ग्रुप प्रोव्हाइड करतो? कुठला अभ्यासक्रम? युरेकामध्ये आम्ही काय करतोय सांगा. युरेकामध्ये आम्ही पायथॉन प्रोग्रामिंग देतोय. ऑनलाईन असतो तो पूर्णपणे, रेकॉर्डेड असतो आणि तिथे आपला एक ग्रुप असतो, त्याच्यामध्ये डिस्कशन होतं. पायथॉन तुम्ही सिलेक्ट मुलांनी केल्यावर त्याला पुढच्या वर्षी तुम्ही काय करा, IIT मुंबईद्वारे एक कॉम्पिटिशन घेतलं तर त्याला पार्टिसिपेट करायला सांगा. तिथे ते तुम्हाला गाईड करतात आणि चांगल्या प्रकारे त्यांना, म्हणजे जे इंजिनिअरिंग लेवलला शिकवलं तर ते मुलांना दिलं. तर फक्त आपला असा समज आहे की मुलांना ते समजणार नाही आहे, पण आताची मुलं खूप हुशार आहेत. ओके, पायथॉन प्रोग्रामिंग आम्ही देतोय किंवा वैदिक मॅथ्स देतोय. ओके, किंवा वेगवेगळ्या सब्जेक्टवर आम्ही काय करत असतो, लेक्चर ऑर्गनाईज करत असतो आणि वेगवेगळे असतो. इव्हन आमचा असा प्रयत्न चाललाय की जे सिल्वर गोल्ड मेडलिस्ट आहेत वेगवेगळ्या ऑलिम्पियाडमध्ये त्यांना पण आम्ही इन्व्हाइट करतोय. आतापर्यंत 2-3 जणांचे आम्ही लेक्चर अटेंड हे केलेले आहे, ऑर्गनाईज केलेले आहे. किंवा वेगवेगळ्या फील्डमधले, इव्हन CA झालेले आहेत, ज्यांनी काय केलं सांगा, BCom करता CA केलं, कुठलाही क्लास न जॉईन करता, अशांच्या पण आम्ही इंटरव्ह्यू घेतलेले आहेत. किंवा नीटमध्ये जे भारतामध्ये 7वा आलेला त्याचं पण आम्ही काय केलेलं सांगा, आमचाच विद्यार्थी आहे जो 6वी आणि 9वीचा गोल्ड मेडलिस्ट आहे, आशिष झाटिया म्हणून, जो भारतामध्ये 7वा आलेला. अशाचं पण आम्ही काय केलेलं आहे सांगा, वेगवेगळे. मला मुलांना त्याच्यापासून काय मिळतं, जेव्हा मी सांगतो त्याच्यापेक्षा एखादा त्यांचा दादा म्हणूया आपण, त्यांचा दादा जेव्हा त्यांना सांगतो तेव्हा मुलांना काय पटतं ते. अशा प्रकारे आम्ही काय करत असतो, वेगवेगळे क्लास ऑर्गनाईज करत असतो, वेबिनार ऑनलाईन. हॅलो, जर तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल, हॅलो सर, तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मेसेजेस करावा लागेल का? मेसेजेस करावा लागेल, कारण मी सहसा सध्या हल्ली मी फोन घेत मला पण ऍस्ट्रोफिजिसिस्ट लाईन साठी ना कशा पद्धतीने काय म्हणजे करावं लागेल हा गायडन्स हवा आहे. ओके ओके, आम्ही तसा मेसेज करू हा सर तुम्हाला. ओके ओके सर, माझ्या मुलीच्या बोलायचं ऑलिम्पियाडमध्ये टॉपर झालेली आहे शाळेमधून, सर्टिफिकेट भेटलेली आहे, पण रँक नाही. हॅलो, काय दिली नाही? रँक नाही दिलेला आहे. बोला. ही शाळेमधून टॉपर झाली. रँक दिला नसेल नाही, पण रँक नसेल, मग रँक नसेल तर तुम्हाला नाही भेटणार ते. मेडल वरती टॉपर दिलेला आहे ना, क्लास टॉपर म्हणून दिलेला आहे. बघा मग जोडून, हा मग चालेल ना. क्लास टॉपर असेल तर झालं. जर अकाउंट हा बोला. क्लास टॉपर आहे. बोला. ऍक्टिव्हेट झालं तर काय करायचं? काय करायचं? हा लावा. हॅलो, ठीक आहे. हा लावा म्हणून सांगितलं मी. तर काय करायचं? ओके लावा.
फक्त पार्टिसिपंट दिलेलं आहे सर्टिफिकेट ओ, पार्टिसिपंट. ओके ओके सर, ओके सर, ओके. हॅलो सर सर Hello, ते हा बोला. सर हा बोल. हॅलो सर ते सर ते कोडिंग असतं ना, त्या कोडिंग मध्ये काय काय जण सांगतात की जावा स्क्रिप्ट चांगला आहे आणि काय काय जण सांगतात की तो पायथन स्क्रिप्ट चांगला आहे. मग कुठला स्क्रिप्ट चांगला आहे तुमच्या ह्याच्यामध्ये आणि पायथॉन का शिकायचं? पायथॉन खूप इझी आहे आणि जेव्हा तुझं लॉजिक परफेक्ट होतं तेव्हा तू जावा तुझं तू शिकू शकतो, काही प्रॉब्लेम येत नाही. ओके थँक्यू सर. हॅलो सर हॅलो सर तुम्ही जे आधी आठवड्याला एक एक क्विज पाठवत होता ते आता सगळी क्विज सोडवलं आहे. रजिस्ट्रेशन केल्यावर तुम्हाला युअर रजिस्ट्रेशन हा हॅलो सर, जर अकाउंट इनॅक्टिव्हेट झालं तर काय करायचं? कुठलं इनॅक्टिव्हेट झालं? कुठलं रजिस्ट्रेशन इनॅक्टिव्हेट झालं? झाल्यावर अरे ते मेल आलं असणार, मगाशी सांगितलं की रे मेल मध्ये जाऊन चेक कर, तिथे एक लिंक आलेली असणार. ओके सर मला विचारायचं होतं की रजिस्ट्रेशन केल्यानंतरच आपण सेकंड जी फेरी आहे त्यामध्ये पार्टिसिपेट घेऊ शकतो का? पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करायचं, मेल येणार, मेल मध्ये जाऊन बघायचं, एक ऍक्टिव्हेट लिंक असणार, त्याच्यावर क्लिक केलं की ऍक्टिव्हेट होणार, मग परत लॉग इन करायचं. नको ना. ओके म्हणजे आता तुम्ही सांगितले ते मुलं सेकंड फेरी मध्ये सिलेक्टेड झाले ते रजिस्ट्रेशन नंतर केल्यानंतर होतं का? तू माझं रेकॉर्डिंग बघ परत. हॅलो सर हॅलो सर, आता तुम्ही आधी रोज आठवड्याला क्विज पडत होता ते मी पाचीचे क्विज सोडवले आहे आणि ते रजिस्ट्रेशन पण केल्यावर ते म्हणलेले की रजिस्ट्रेटेड म्हणून सांगाल. मग आता पुढे काय करायचं सर? अरे ते सगळं मी एक्सप्लेन केलेलं आहे, व्हिडिओ बघ नंतर तू परत. हाच व्हिडिओ मी रेकॉर्डिंग पाठवतो. हा बोला, कुणाला बोलायचंय प्लीज बोल. काय ते मी रजिस्ट्रेशन खूपदा ट्राय केलं ज्युनियर पण सायन्स ते होतच नाही. काय होत नाही? रजिस्ट्रेशन खूपदा ट्राय केलं तरी होत नाहीये ते. असं होणार नाही. काय होतं, प्रॉब्लेम काय येतो? एक तर ते रजिस्ट्रेशन खूपदा क्लिक केलं तरी ते जात नाहीये आणि मग ते कॅप्चा कोड कधी कधी चुकीचं दाखवत आहे आणि इव्हन ते व्हॅलिड जरी झालं ना तरी ते रजिस्ट्रेशनच नाही होत आहे, क्लिकच नाही होत आहे ते बटन. मग तुझं नेटचं बघ, नेटचा काय प्रॉब्लेम आहे तर बघ. नाही, नेटचा इश्यूच नाहीये कारण की फुल रेंज आहे पूर्ण. ओके, मला काय माहित नाही तर बाबा, व्हायला पाहिजे, असं प्रॉब्लेम येत नाही कोणाला. ओके मे बी मी उद्या ट्राय करून पाहते, होऊन ओके. जाईल कदाचित. आणि कोणाला काय विचार? हा बोला. हॅलो सर, तर आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे ते अजून कसं काय करावं लागेल? रजिस्ट्रेशन तर माहिती नाही पडलं मला. तुम्ही मला व्हिडिओ बघा, मी परत नाही. हॅलो सर, व्हिडिओ कोणता? मी ग्रुपवर पाठवतो, ग्रुपवर व्हिडिओ बघा. हो 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 ठीक आहे. ओके. हॅलो सर, या ज्युनियर सायन्स परीक्षा किती पासून? ज्युनियर सायन्स तुम्ही 8वी पासून देऊ शकता. हॅलो सर, 8वी पासून देऊ शकता ज्युनियर सायन्स ऑलिम्पियाड. हॅलो सर, या ज्युनियर सायन्स परीक्षा किती पासून? 8वी पासून देऊ शकतो आपण, 8वी 9वी 10वी. आणि किती सब्जेक्ट आहे सर त्या परीक्षा? किती सब्जेक्ट्स ना आहेत ती परीक्षा? त्याच्यामध्ये बायोलॉजी, केमिस्ट्री आणि फिजिक्स असतं. त्याच्यावर एक आमचा लेक्चर पण झालेला आहे. भारताचं ज्यांनी प्रतिनिधित्व केलेलं असा आदर्श राजने, ज्यांनी सिल्वर मेडलिस्ट आहे, त्याचा लेक्चर पण आमचा गेल्या आठवड्यात झालेला आणि त्याची लिंक मी सगळ्या ग्रुपवर पाठवलेली. आणि सर परीक्षा काय महिन्यात असतात साधारण या? परीक्षा तिथे 4 लेवल असतात, साधारण नोव्हेंबर पासून चालू होतात. ओके सर, थँक्यू. ओके, आणि कोणाला काही डाऊट नसेल तर बघा, सांगा मला. ज्यांना कोणाला इच्छुक आहे, ज्यांना कोणाला अधिक अशा प्रकारची आणि काय माहिती पाहिजे तर त्याने आमचं मेंबर व्हायला हरकत नाही, कारण नॉमिनल फी मध्ये आम्ही देतोय फक्त 1500 रुपये. पण जर 1000 रुपये म्हणजे मंथली तुम्हाला 100 पण पडणार नाही आहेत, पण त्याचा ऍडव्हान्टेज तुम्हाला खूप मिळणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला नॅशनल, इंटरनॅशनल जे काही कॉम्पिटिशन असतात चांगल्या त्या मी तुम्हाला काय करतो तिथे सांगत असतो. त्याचं गायडन्स पण आमची मुलं देतात, मुलंच मुलांना हेल्प करत असतात. ओके, तर अशा प्रकारे कोण इच्छुक असेल. हा बोला. सर, मला एक प्रॉब्लेम आहे, मी क्विज दिली पण सर्टिफिकेट येत नाही.
10 मार्क पर्यंत. सर्टिफिकेट येत नाही त्याचं, सर्टिफिकेट येणार नाही त्याचं क्विजचं सर्टिफिकेट दुसऱ्या याला जायचं, रजिस्ट्रेशन मध्ये जायचं. हॅलो हा सर, मेंबरशिप जी आहे ती ऍप मधूनच घ्यावी लागते. ऍप मधनच घ्यावं लागतं. 1000 रुपये भरून जे त्यासाठी लिंक ऍप मधूनच घ्यावी लागते. हा ऍप मधनच घ्यावी लागणार. हा बोला. नाही मग त्याच्यासाठी लिंक वगैरे आहे. मी पाठवले, याच्यावर पाठवले, चार्ट मध्ये पाठवलंय मी. व्हॉट्सअपला पाठवू शकता का? हो मी पाठवलंय. ग्रुप कारण मध्ये meeting आहात का? close झाल्यानंतर ग्रुप मध्ये आहात का? नाही तर कॉपी करून घ्या. ग्रुप मध्ये मी पाठवणार ती. हॅलो. हा ग्रुप मध्ये सर पाठवते. म्हणते. बोला. सर एक ओके, वेळा चालेल, ग्रुप मध्ये तर काय ते? हॅलो. सर व्हॉट्सअप नंबर कोणाचा? तुमचा सर. माझा नंबर इथे नाहीये. ओके. ज्यांना मेंबरशिप पाहिजे त्याने व्हॉट्सअपवर मला सांगा, मेंबरशिपची लिंक पाठवणं. ओके मी पाठवेन. हा सर व्हॉट्सअप नंबर सर पाठवून द्या मेंबरशिप. मी माझा नंबर पाठवलेला आहे बघा. ओके त्याच्यावर मला सांगा, मी तुम्हाला त्याची लिंक पाठवेन. नाहीतर मी सगळ्या ग्रुपमध्ये पाठवतोय त्याची लिंक. पण जे ग्रुपवर नाहीत त्यांच्यासाठी मी काय करेन, या नंबरवर मला फोन करू नका, मला सांगा मला मेंबरशिपची लिंक पाहिजे, मी तुम्हाला पाठवेन. सर ऍक्च्युली ना मी जी क्विज आहे ती दिलेली, पण आय थिंक त्याला 48 आवर्स पेक्षा जास्त झाले. तर आता मी काय करू शकतो? मी रजिस्टर करू शकतो. एक काम कर ना, दुसरा मोबाईल घे, दुसरा आयडी कर, ईमेल आयडी आणि त्याच्यावर न कर. तर तसं चालतं ना सर? सेम नाव कर ना, आणि काय ऑप्शन नाही तर त्याला. ठीक, थँक्यू. आणि कोणाला काय नसेल तर मी थांबतोय. कोणाला काय विचारायचं आणि रँक आलाय पण त्याचं तिकीट हॅलो. हा सर, तुम्ही फायदे आणि ह्याचे वेदिक मॅथचे सर्टिफिकेट पण प्रोव्हाइड करतात का कंप्लीट झाल्यावर? त्या सर्टिफिकेट आमचं मिळतं, पण सर्टिफिकेट पेक्षा महत्वाचं काय सांगा, नॉलेज महत्वाचं आहे. ओके मॅथचा वैदिक मॅथचा वापर तुम्हाला जेई मेन सारख्या याच्यामध्ये पण बऱ्यापैकी होतोय. सर हॅलो. हा ते सायन्स ऑलिम्पियाडचे अजून सर्टिफिकेट आणि मेडल नाही आलेत. रिझल्ट वेबसाईट वर आलाय, मग काय करायचं? मी सांगितलं ना त्याच्यासाठी स्कूल कडनं घ्या एक वेटेलेट वर आणि ते पाठवा ते. सर ओके सर क्विज कुठे भेटतील सर? कुठली क्विज पाहिजे तुला? आता जे सॉल्व्ह केलं होतं तो एक मुलगा म्हणाला नाही का, मी क्विज सॉल्व्ह केले 48 मिनिट त्याला हे झाले. सगळं रजिस्ट्रेशन करताना मिळतं, रजिस्ट्रेशन करताना मिळतं ते. अच्छा अच्छा सर, ओके सर. हॅलो सर. हॅलो सर. हा माझा मुलगा आहे ना कमांडो ट्रेनिंगला आहे, तर त्याला मागच्या वर्षी पण म्हणजे टीम वर्क येते, तर मागच्या वर्षी पण फर्स्ट प्राइज त्याच्या स्कूलला मिळालं आणि ह्या वर्षी पण मिळालं. ते सर्टिफिकेट एकच जॉईन करायचं की एकच करा? एकच करायचं ना. आणि त्याने ना कमांडो ट्रेनिंगचा कॅम्प पण केलेला आहे, त्याच्यात रायफल शूटिंगला पण त्याला सर्टिफिकेट मिळालंय आणि ट्रॉफी पण मिळाली, तर ते पण जॉईन करू शकतो की नाही? करा ना, जी सर्टिफिकेट आहे ती घाला ना, तिथे जॉईन करा. ओके ओके. झालेले नाही.
अरे कोणाचा माईक चालू आहे, जरा बंद करा ना बाबा. अरे स्पीकरचा आवाज येतो. रजिस्ट्रेशन केलेलं आहे लेकिन क्वीज आलेले नाहीये. हॅलो. अरे हा कोण आहे बाबा, त्याच्या स्पीकरचा आवाज येतोय की रे, कोण आहे हा? हॅलो, बोला ना. हॅलो सर, रजिस्ट्रेशन केलेलं आहे, क्वीज आलेले नाहीये. क्विज आलेलं नाही असं होत नाही, तिथे क्विज ऑप्शन असतो, तिथे जाऊन क्विज बघा, आलं असणार ते. नमस्ते सर. म्हणजे ऑप्शन आलेला आहे क्विज, पण त्याच्यात क्लिक केलं ना तर क्वेश्चन येत नाहीत सर. अगं खाली जाऊन कुठेतरी बघा, ऑप्शन असतात तिथे वेगवेगळे. म्हणजे क्विज वर केलं पण ते नॉट अकाउंट नॉट ऍक्टिव्ह म्हणत आहे सर. मग मी मगाचपासून काय सांगतोय, मेल मध्ये जायचं आणि ऍक्टिव्हेट करायचं ना मॅडम. ओके सर. मेल ओपन करायचं, ऍक्टिव्हेट करायचं. ओके सर. मग परत उद्या काय असेल तर सांगते सर. थँक्यू सर. सर चालेल, मग थांबूया आपण. ओके सर बहुतेक सगळे क्वेश्चन मी केलेले. बोल. ओके सर. ओके. हॅलो सर. ओके सर. लास्ट क्वेश्चन. मी माहित आहे का, आता जस्ट आमची स्कूलमधून डिस्ट्रिक्ट लेवलसाठी DSO खेळायला गेली होती, तर आम्हाला त्यांनी सर्टिफिकेट नाही दिलं, त्याच्याऐवजी आम्हाला त्यांनी ट्रॉफी आणि मेडल दिले. तर मग त्याचं कसं करायचं? शाळेतनं सर्टिफिकेट घे ना, शाळेतल्या लेटर वर घे ना, तू पार्टिसिपेट केलेलं, मला एवढा नंबर आला म्हणून. ओके. अच्छा ठीक आहे. आणि तो टीम गेम होता, तर मग चालेल चालेल ना? ओके चालेल. चला मी थांबतोय. खूप झालं. ओके. शाळेचे सर्टिफिकेट रेकॉर्डिंग कुठे भेटेल? ग्रुपवर पाठवेल. ओके सर. जे ग्रुपवर नाही त्यांनी मला हाय करा, मी तुम्हाला हे करेन. हाय म्हणजे हाय नाही तर रेकॉर्डिंग पाठवा म्हणून रिक्वेस्ट करा, फोन करू नका प्लीज.